रणवीर राजे खूप मोठे आहेत. राजकारण म्हटलं की हार जीत आलीच. त्यामुळे या सगळ्याचा दादूंशी काहीही संबंध नाहीये. दादू जे काही वागले ते राजकारण नव्हतं. ती फक्त माझ्या आजोबांची माझ्याबद्दलची काळजी होती. माझं पर्सनल आयुष्य आणि रणवीर राजांचा पराभव या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे प्लीज त्या मिक्स करू नका. आता सगळं तुलाच मॅनेज करायचं आहे. काहीही कर, पाहिजे तेवढे पैसे होत, पण त्या पत्रकारांना गप्प बसव. काहीही छापून आलं नाही पाहिजे. राजे, तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये ते. अहो, जाणून बुजून त्यांनी तुमच्या वर्मावर बोट ठेवलंय. त्यांना हेच हवं होतं. एखादी ब्रेकिंग न्यूज मिळते का याच शोधात होते ते, आणि तुम्ही स्वतःहून ती त्यांना दिली. प्लीज प्लीज डू समथिंग. राजे, तुम्ही प्लीज म्हणू नका. काहीतरी करून या प्रकरणावर पडदा नक्कीच टाकेन. डोंट वरी. वहिनी, तू समजतेस तसं काही नाहीये. मुली आता मोठ्या झाल्यात, त्यांचे निर्णय घ्यायला तर समर्थही झाल्यात. वहिनी, आता मुलांचे विचारच इतके प्रगल्भ झालेत ना की आपण काहीच नाही करू शकत. तुला एक पोलीस ऑफिसर व्हायचंय असं काहीतरी सांगून पोलीस तुला इमोशनल ब्लॅकमेल करतायत. मला फसवण्यासाठी तुला पाठवताना ते तुलाही फसवतायत. हे तुझ्या अजूनही का लक्षात येत नाही? आणि तरी जर तुला मला पोलिसांच्या स्वाधीन करायचं असेल तर हे घे रिव्हॉल्वर आणि तूच मला गोळी घाल. त्या पोलिसांच्या हातनं मरण्यापेक्षा मला तुझ्या हातनं मरणं जास्त आवडेल. शूट मी साक्षी. गोळी घाल मला. शूट मी साक्षी. हॅलो, काय तो अतिरेकी आता तुझ्या स्वप्नात पण यायला लागला? एवढाच जर त्रास होत असेल ना तर तू त्याच्यावर निघून का नाही जात? कुठे निघालीस? आणि काम सांगायला आले की झाली यांची नाटकं सुरू. त्या अतिरेक्याची जर स्वप्न बघून झाली असेल ना तर जरा घरातल्या कामाकडे लक्ष द्या. हे घे पैसे आणि यादी. दुकानावर जाऊन सामान घेऊन ये. खरं तर निकाल ऐकून आम्हालाही खूप धक्का बसला भाई. यासाठी निवडणुकीत तुमचा पराभव होईल ही आम्ही कल्पनाही केली नव्हती. खरं तर तुमच्या विजयी मिरवणुकीत सामील व्हावं या उद्देशानेच आम्ही तिकडनं निघण्याची तयारी केली होती. पण निकाल कळला आणि भैयासाहेब, आम्हाला एक गोष्ट कळत नाही, हे सगळं घडलं कसं? हा पराभव फक्त रणवीर राजेंचा नाही, राज शिर्क्यांचा म्हणजे आमचा पराभव आहे. आता रणवीर राजेंप्रमाणे या पराभवामागची कारणं शोधत बसू नका. तर त्या जीवी देशमुखांना अशी अद्दल घडवा त्यामुळे आम्हाला सुखाची झोप लागली. खरं तर भैयासाहेब, आम्हालाही राजेश शिर्के असण्याचा आतापर्यंत अभिमान वाटत होता. पण त्या डी.व्ही. देशमुखनी तुमच्याप्रमाणेच आमच्याही या अभिमानाच्या फुग्याला टाचणी टोचली. भैयासाहेब, असली फालतू बडबड करण्याऐवजी आमच्या पराभवाचा बदला घेणार आहात की नाही तेवढं सांगा. नसल्यास आम्ही समर्थ आहोत. कारण अजूनही आम्ही स्वतःला राजे शिर्के समजतो. तुमच्या शब्दाच्या बाहेर आम्ही कधीच नव्हतो भैयासाहेब. आजही नाही. तुमच्यासाठी आणि आमचीही इच्छा आहे म्हणून आम्ही जरूर त्या डी.व्ही. देशमुखांची भेट घेऊ. आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती आदित्य राजे. तू आता काय करायचं ठरवलंयस? विक्रम लंडनहून आल्यावर नील भैया आणि रागिणी वहिनींबद्दल त्याला कळेल. त्यानंतर तो कसा रिॲक्ट होतोय यावर सगळं अवलंबून आहे. तोपर्यंत वाट पाहायची. देवा, देऊची काळजी घे. तिचं सगळं नीट होऊ दे.